इच्छामरण का? म्हणजे इच्छामरण असं त्याचं टायटल आहे, त्याच्या मागचं कारण काय? म्हणजे कुणालाच मरायची इच्छा नसते ना, म्हणजे बरोबर आहे. कुणालाच. बरोबर आहे. अगदी अगदी खरं शेवटचा आहे. क्षण असतो तरी पण माणसाला वाटतं की काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे आणि आपण जगलो पाहिजे. बरोबर. प्रचंड जगण्याची उर्मी असणारा माणूस, हं. त्याला इच्छामरण मागावं लागलं कारण चुकीची ट्रीटमेंट. बिलं पण अशी हजारात म्हणजे लाखात. लाखोत असतात हो बिलं. जवळजवळ त्यावेळेस 35-1 लाख रुपये बिल झालं होतं. बरं. आणि त्यांना म्हणजे आमच्याकडे 2-3 लाख सुद्धा नव्हते. त्यांना माहित होती परिस्थिती आमची. हं. 4 लाख रुपये खर्च सांगितलेला, तो सुद्धा मी 2-3 लाख एका मैत्रिणीकडनं घेतला होता आणि 1-1.5 लाख माझ्याकडे जो पी-एफ होता त्यातनं काढून एक एफ-डी होती त्यातनं 1.5 लाख रुपये काढून आणले होते. ते असे 4 लाख रुपये मी जमवून तो प्रवास चालू केला होता हॉस्पिटलचा. पण नंतर जो इतका म्हणजे बिल रोज 50,000-50,000, 40,000-40,000. एक वेळ तरी मी एका मैत्रिणीला बोलले सुद्धा, हं. "मला कोणी विकत घेईल का गं?" म्हणजे कारण आमचं प्रेम खूप ह्यात तुम्हाला एक प्रेमाची गोष्ट पण निथळ आणि निरातिशय प्रेमाची, अफाट अचाट प्रेमाची गोष्ट आहे या पुस्तकात. तर इतकं दोघांचं पण प्रेम आहे, की अजूनही आहे. ते फक्त शरीरानं गेलेत, पण ते बरोबर. माझे श्वासाश्वासात आहेत. म्हणजे मी त्यांना खोटंच सांगितलं होतं, की आपल्याला तुमच्या एका संघटनेकडनं 25 लाखाचा चेक मिळालाय. बरं, बरं. का तर म्हणजे त्या माणसानं जगण्याची त्यांना आशा. बरं वाटावं. आणि मग त्यांना माहित झालं, की शेवटी की कुणी सांगितलं म्हणजे आमच्यापैकी तरी नाही, पण मला वाटतंय तिथल्याच लोकांनी कुणीतरी सांगितलं, की तुमच्या बायकोचं म्हणजे पैसे जमवण्यासाठी खूप स्ट्रगलिंग ओढाताण चालू आहे होतीये. आणि ओढाताण चालू आहे आणि मग त्यांना एकदम स्ट्रेस आला. कारण तेव्हा पण मी खोटंच बोलले, की नाही तुम्ही असं काय, कारण मला त्यांना गमवायचं नव्हतं. बरोबर आहे. त्यामुळे मी बरोबर. शेवटपर्यंत त्यांना म्हणत होते, की असं काहीच नाही मॅनेज केलंय मी. पैसे आहेत आपल्याकडे खूप. तुम्ही जगण्याची हे सोडायची नाहीये. पण जेव्हा त्यांना माहीत झालं, की कुठूनच मदत येत नाहीये आणि खूप सगळ्या ह्या त्यांच्या अनेक ऑपरेशन्स आणि हे ते कुठूनच काही सक्सेस मिळत नाहीये, कुठूनच काही होत नाहीये, तर ते म्हणाले, "मी नाही जगणार आता. मला माझी जगण्याची इच्छाच मेली. मला इच्छामरण माग. तू कोर्टाकडे अर्ज कर. हं. इच्छामरण इच्छामरण असंच नव्हतं मागितलं, म्हणजे त्यांना मरायचं नव्हतं, पण परिस्थितीनं त्यांना इच्छामरण मागावं बरोबर, लागलं. बरोबर. आय कॅन अंडरस्टँड द पेन. कारण त्यांना खूप जगायचं होतं, खूप सेवा करायची होती बरोबर, लोकांची. बरोबर. त्यांचं ध्येय होतं, की माझा आयुष्याचा शेवटचा क्षण सुद्धा मी लोकसेवा, जनसेवा करूनच